महाराष्ट्र क्राईम न्यूज आपली बातमीमध्ये स्वागत। पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई। आंबेगावात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टेम्पो, एकूण किंमत 5,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावातील भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या महिंद्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH45 9097 या टेम्पोमध्ये टेम्पो चालक गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्याच ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर आरोपी गोपाळ प्रचंडे राहणार आंबेगाव व महिंद्रा टेम्पोचा मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305-303 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून सदर आरोपीकडून एकूण एक ब्रास वाळू व महिंद्रा कंपनीचा टेम्पो असा एकूण 5,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला आहे व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटार, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाफ यांच्या पथकाने केली आहे।